Hello, my lovelies. How are you all? So I welcome you all in my vlog. तर काल ईशान्वीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट इव्हेंट होता, तर इथे आम्ही त्यासाठीच तयारी करत होतो. इव्हेंट स्कूलने दुपारी नियरबाय 4 o'clockला ठेवलं होतं, तर त्यासाठी पहिले ईशान्वीला ड्रॉप करायचं होतं आणि मग आम्हाला जायचं होतं. तर इथे आम्ही त्यासाठीच निघालेलो. नॉर्मली इथे PCMCमध्येच जायचं असेल तर आम्ही टू व्हीलर प्रेफर करतो, कारण पटकन कुठूनही निघते टू व्हीलर पटकन. सो येस, हिअर वी वेर हेडिंग फॉर ईशान्वी स्कूल. ईशान्वी खूप खुश होती, कारण ह्या स्कूलमधला तिचा पहिला स्पोर्ट इव्हेंट होता आणि मॅनेजही खूप छान केला होता. आणि टीचर्सचेही भरपूर एफर्ट्स होते, टीचर, PT टीचर, कोच अँड ऑल बऱ्यापैकी. तर इथे त्यांनी इथे ईशान्वीला तुम्ही बघू शकताय, इथे त्यांनी सगळ्यात पहिले एक ड्रिल केलेलं, सेव्ह नेचर असं त्यांचा मेसेज होता. सेव्ह वाईल्ड ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स, इन्सेक्ट्स अँड ऑल द थिंग्स. तर या इतक्या छोट्या मुलांकडून हे सगळं करून घेणं, याचं खरंच आपण याबद्दल टीचरांचं कौतुक करायलाच हवं. आणि मग यानंतर सगळ्या चिल्ड्रन्सचे स्टुडंट्सचे त्यांनी गेम्स घेतले, वेगळ्या टाईपच्या रेस घेतल्यामध्ये काही हर्डल्स ठेवायचे, ते त्यांना क्रॉस करून जायचं. आणि मग हे पॅराशूटचं एक छान त्यांनी ड्रिल केलं. इथे त्यांनी टीमवर्क कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो याचं एक छान ड्रिल होतं. आणि मग इथे त्यांनी गेम्सची अरेंजमेंट केली लाईक दिस. इथे आता ईशान्वीचं होतं. ईशान्वी कधी आली कधी गेली या शूटच्यामुळे मला कळलंच नाही, पण येस थोडंफार मी शूट केलं आहे. सो येस, खूप छान गेम अरेंज केले होते. नंतर मग चिल्ड्रन्सचं झाल्यावर पॅरेंट्ससाठीही गेम अरेंज केले होते, तर येस, आय पार्टिसिपेटेड इन दॅट टू. तर खरंच खूप मज्जा आली. बऱ्याच दिवसांनंतर मी ग्राउंडवर गेम्स खेळले. सो आय रिअली लव्ड इट. आमच्यासाठी रेस म्हणजे हेच, पॅराशूटमधून बॉल बाहेर काढायचे होते आणि जे मेल असतील त्यांनी ते बॉल्स परत पॅराशूटमध्ये टाकायचे होते. तो असा एक छान वेगळा गेम होता. हा तो गेम आहे, इथे तुम्ही मला बघू शकताय. तर आम्हाला असं पॅराशूट शेक करायचं होतं, सो दॅट त्यातले आतले बॉल्स सगळे बाहेर येतील आणि जे मेल होते त्यांना ते बाहेरचे बॉल्स आत टाकायचे होते. अँड व्हाईस वर्सा गेम झाला. आणि नंतर मग परत एक फिमेलचं हिप्पा होला रेस झाले, ज्याच्यातून आपल्याला रिंग हँड्स जॉईन करून पास करायची होती. सो येस, वी हॅड सो मच फन. आणि मग नंतर मला हा इव्हेंट अर्धवट सोडूनच निघून यावं लागलं, कारण माझी किटी पार्टी होती. तर इथे मी बऱ्यापैकी थांबले, बऱ्यापैकी ईशान्वीचे इव्हेंट्स वगैरे झालं आणि मग मी इथून जायला निघाले. घरी गेले, फटाफट रेडी झाले. काल आम्हाला जायचं होतं बालेवाडी हाय स्ट्रीटला. ॲक्च्युली आमच्या सोसायटीतली एक फ्रेंड तिकडे शिफ्ट झाली आहे, तर बऱ्याच दिवसांपासून प्लॅन होता. सो वी डिसायडेड टू गो देअर. तर मग इथे हा माझा रेसचा गेम झाल्यावर आम्ही निघालो. काल कॅबचाही इश्यू होता, सो ऑटो पटकन मिळाली. सो वी टूक ऑटो अँड वी वेंट. तर इथे आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला. तिचा नवीन फ्लॅट खरंच खूपच मस्त होता. सो इथे आम्ही भरपूर मज्जा केली, रील शूट केले, फोटोज काढले. आणि इथे कॉफी प्यायची होती, पण नेहाचं चीअर्स काही संपतच नव्हतं. मी कॉफी प्यायला घेत होते, तिला चीअर्स करायचं होतं. सो इट वॉज रिअली फन गाईज, अ व्हेरी क्वालिटी टाईम आय स्पेंड विथ माय फ्रेंड्स. अँड आय अर्ज ईच अँड एव्हरी वुमन दॅट दे शूड टूक सम टाईम फॉर देअर सेल्फ, सो दॅट दे कॅन चेरिश द मोमेंट्स. आणि ही ती माझी फ्रेंड आहे, जिच्या आम्ही घरी गेलो होतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय, सी यू इन द नेक्स्ट वन.